सध्या कोरोनाचं सावट वाढलं असल्यामुळे बरेच ठिकाणी गरजूंची रोजची पोट भरण्याची गैरसोय होत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये भद्रकाली पोलीस स्टेशनच्या माध्यमातून एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला। भद्रकाली पोलीस स्टेशन तर्फे गरजूंना धान्य वाटप करण्यात आलं। त्यांना 10 दिवस पुरेल एवढे धान्य भद्रकाली पोलीस स्टेशनच्या माध्यमातून घरी जाऊन वाटप यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदीप जाधव यांनी अधिक माहिती दिली। माननीय वरिष्ठांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत की जे झोपडपट्टीमधली गरजू लोक आहेत, ज्यांना रेशन कार्ड त्यांच्याकडे उपलब्ध नाही आहे आणि ज्यांना आजच्या परिस्थितीमध्ये अन्नधान्य त्यांच्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह होण्यासाठी अन्नधान्याची आवश्यकता आहे, त्याबाबत भद्रकाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोनवणे साहेब आणि या ठिकाणचे बीट इंचार्ज इंगोले साहेब आणि त्यांच्या इतर कर्मचाऱ्यांनी या सर्व जे झोपडपट्टी भाग आहे त्या भागाचं सर्वेक्षण केलेलं आहे आणि जे बिगर रेशन कार्ड धारक व्यक्ती आहेत तसे त्यांचे जे कुटुंबातील सदस्य आहेत त्यांची सदस्य संख्या याचं नियोजन करून सर्व व्यक्तींना कंटिन्युअस त्यांना अन्नधान्य मिळेल, जेणेकरून त्यांच्या कुटुंब त्यांना जेवणाची व्यवस्था होईल आणि हे जे शासनाचे आदेश आहेत लॉकडाऊनचे त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होईल। लोक अन्नधान्य किंवा याच्यासाठी बाहेर पडणार नाहीत याची खबरदारी पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी यांनी घेतलेली आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज संत कबीरनगर वॉर्ड मातंगवाडा या झोपडपट्टीमध्ये जे भद्रकाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जे दानशूर व्यक्ती आहेत त्यांनी अन्नधान्य दिलेलं होतं, त्याचंच वाटप आज आमच्या बीटचे अधिकारी तसेच पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी यांच्या माध्यमातून केलेलं आहे। अन्नधान्य वाटप करतानाच त्यांना 10 दिवसाचं पुरेल इतकं देण्यात आलेलं आहे। जे इतर व्यक्ती आहेत त्यांनासुद्धा आम्ही रोटेशननुसार त्यांना वाटप करणार आहोत आणि वाटप करताना जे सोशल डिस्टन्सिंग आहे किंवा कोरोनाबाबतचे जे काय प्रिकॉशन घ्यायचं आहे त्याचंसुद्धा त्यांना आम्ही मार्गदर्शन केलेलं आहे। तसेच संजय साबळे यांनी देखील अधिक माहिती दिली। संत कबीरनगर या ठिकाणी धान्य वाटपचा कार्यक्रम केलेला आहे। ज्या लोकांना धान्य व अन्न वाचवा हे त्या लोकांना या ठिकाणी सर्व पोलीस डिपार्टमेंट थ्रू या ठिकाणी वाटप करण्यात आलेले, त्यात आम्ही सहभागी सर्व होतो। ज्या टायमाला मदत लागेल त्या टायमाला आम्ही या सर्व विभागासाठी आम्ही हजर आहोत। ज्या ठिकाणी कमी पडतं त्या ठिकाणी आम्ही स्वयं हजर आहोत। हे 8 दिवसाचं दिलं आहे, आम्ही परत आता संध्याकाळ देणार, उद्या देणार, परवा देणार, असं सर्व जेवढे नावं दिले तेवढे नावाचे आम्ही देणार आहे। म्हणजे जे गरीब ज्यांना आहे नाही नावाचं नाही पण आहे नाही त्यांना सर्वांना आम्ही देणार वाटप करणार आहे। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता लोकांना रोजगार नसून खाण्यापिण्याची अडचण भासू नये म्हणून भद्रकाली पोलीस स्टेशनच्या माध्यमातून हा अनोखा उपक्रम घेण्यात आला। यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे, डीडी इंगोले सह भद्रकाली पोलीस स्टेशनचे कर्मचारी, पोलीस उपायुक्त अमोल तांबे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदीप जाधव आदींसह माजी नगरसेवक संजय साबळे, हनीफ बशीर, रामसिंग बावरी आदी उपस्थित होते। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।